साधारणपणे 50 कोटीपेक्षा जास्त तरतूद ही कुठल्याही जनरल बॉडी असेल किंवा स्टँडिंग कमिटी असेल कुणाचीही मान्यता न घेता परस्पर कॅफोनी ती तरतूद वर्गीकरण केलेली आहे असं एकंदरीत निदर्शनास आलेली आहे. साधारणतः आपण जर बघितलं तर हा प्रकार जो आहे तो झालेला आहे, काय 420 नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत का, काय भूमिका असणार? आता आज ही सगळी माहिती भेटल्यानंतर आज मी त्वरित आयुक्त साहेबांना, कमिशनर साहेबांना याचं पत्र देणार आहे माझं, की बाबा ह्याची सखोल चौकशी व्हावी की कुठल्याही कमिटीच्या मान्यतेनुसार मान्यता नसताना देखील कसं काय तुम्ही तरतूद वर्गीकरण करू शकला आणि कसं काय तुम्ही तरतूद वर्गीकरण केली. पुढेही असे होऊ नये म्हणून काय उपाययोजना करणार आहात? आता निश्चितपणे ह्या विषयात आम्ही सखोल चौकशी करायला लावणार आहे. पाठीमागच्या काळामधल्या 3-4 वर्षामध्ये जेव्हापासून हे कॅफो आहेत त्या कॅफोनची सगळी माहिती की बाबा ह्यांनी अशा पद्धतीची दरवर्षी कशी बिलं दिलेली आहेत, कुणाची मान्यता घेतली का, आयुक्तांची मान्यता घेतली का, HODची मान्यता घेतली का त्यावेळेसच्या, आणि आता प्रशासन नसताना आता ज्यावेळेस लोकल बॉडी झाले तर लोकल बॉडीच्या कुठल्या कमिटीची मान्यता घेतली आहे का किंवा आयुक्तांच्या अधिकारात दिली आहे का, याची सगळी सखोल चौकशीचं आता त्वरित पत्र मी देणार आहे. आणि जर त्याच्यामध्ये निश्चितपणे आता जे भेटलंय कागद हातामध्ये त्याच्यानुसार तर एकंदरीत निश्चित हे लक्षात आलं की ह्या वर्षी तर त्यांनी ते केलेलंच आहे, परंतु मागच्या वर्षी काही केलं असेल किंवा अजून दुसरं काही प्रकरण आर्थिक बाबतीत त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर ते कमिशनर साहेबांना उघड करायला रितसर मागणी करून त्याच्यावरती मग ठोस कारवाई, मग त्या अनुषंगाने कुठल्या कारवाईमध्ये ते बसतात तशा पद्धतीने कारवाईची मागणी करणार फसवणूक नेमकी कशी केलेली आहे, म्हणजे कुणाला त्यांनी फसवलेलं आहे, नगरसेवकांच्या सह्या घेतल्या नसते, HODना विचारलं दिसत नाहीये आणि किती ठेकेदारांना ही बिलं आली, नेमका प्रकार सांगा. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की बाबा सगळ्यांचीच फसवणूक याच्यामध्ये झालेली आहे. फसवणूक इन सेन्स त्यांनी कशी फसवणूक केली की काही ठराव त्यांनी जनरल बॉडीला झाले असू शकतात असं भासवलं आणि ते जनरल बॉडीला कुठल्याही पद्धतीचा बजेट बॉडीला बजेटच्या मिटिंगला ठराव झालेला आहे असं दाखवायचा प्रयत्न केला, परंतु बजेटच्या याला असं कुठलाही ठराव झालेला नव्हता. त्याला आम्ही व्हेरीफाय नगर सचिवकडून आम्ही करून घेतलेला आहे, त्यांची पोच त्याच्यावरती घेतलेली आहे की ॲक्च्युली कुठला ठराव झाला होता. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही मार्च एंडला स्टँडिंग मीटिंग जी आमची झाली त्या मीटिंगमध्ये देखील हा कुठलाही ठराव झालेला नाही, म्हणून त्यानंतर त्यांनी तरी देखील अशा काही नगरसेवकांच्या जरी त्याच्यावरती सूचक अनुमोदक म्हणून सह्या दिसतात आहे, परंतु त्या कुठल्याच मीटिंगच्या कुठल्या कमिटीमध्ये ते संबंधित नाही आहेत. त्यांची सही दिसते पण त्यांचीच सही आहे का नाही आहे ही देखील एक शहानिशा शंकास्पद बाब आहे. आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार लक्षात घेता मुळामध्ये जो वर्गीकरण करतो त्याला स्वतःला, त्या अधिकाऱ्याला तर स्वतःला माहिती आहे की बाबा जर स्टँडिंगमध्ये झालेला विषय असेल तरच करता येतो, जनरल बॉडीमध्ये झाला असेल तरच करता येतो. त्यांच्याकडे जनरल बॉडीच्या बजेट मीटिंगच्या मध्ये झालेल्या जे विषय होते सगळे उपसूचना याची पेपर माध्यमांना देखील प्रसिद्धी 25-26 तारखेलाच देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं 26 तारखेच्या ज्या पेपरला आलेल्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये जी उपसूचना आहेत ह्याच्यामध्ये देखील ह्याच्यातली कुठलीच उपसूचना नाही. हे कागद जे आहेत ते स्पष्ट दिसतात की ह्या कमिटीत पण नाही झालं, त्या कमिटीत पण नाही झालं, नगरसचिवांनी पण ते मान्य केलं. त्याच्यामुळं हे पेपर बोगस आहेत आणि या बोगस पेपरच्या आधारे त्यांनी बिल अदा केली. पुढे निश्चितपणे आता ह्याच्यामध्ये सखोल अजून आपल्याला जायचं आहे, त्याच्यामुळे मी कमिशनर साहेबांना आजच ह्याचं पत्र देतोय की यांच्यावरती त्वरित कारवाई करावी आणि अजून त्याची सखोल चौकशी करावी. इथून पाठीमागं आपण काय केलं आणि काय काय गोष्टी आपल्या बँकेच्या, आपल्या FDs महापालिकेच्या बऱ्याचशा आहेत. आज FDsमध्ये पण काही चुकीचं काही कुठं काही केलं आहे का, त्याच्यामध्ये जे उत्पन्न आपल्याला FDsमधून अपेक्षित आहे तेवढंच येते का, काही बँकांना त्यांनी इन्व्हाइटच नव्हतं केलं FDच्या कॉम्पिटिशनला. मग असं जर झालं असेल तर येणाऱ्या काळामध्ये अशा बँक्सला पण इन्व्हाइट करून आपल्याला महापालिकेला कसं FDवरचं जे व्याज आहे ते कसं वाढेल आणि महापालिकेला याचा कसा फायदा होईल याच्यासाठी प्रयत्न करायचा. मग त्यासाठी कमिशनरांनी याची सखोल चौकशी करणं आवश्यक आहे. त्यामुळे हे आता समोर आले प्रशासन काळामध्ये असे काही प्रकरण घडलेत का, तुम्ही खोलात जाणार आहात? निश्चितपणे तुम्हाला मी आता तेच सांगितलं की मागील 4 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये जे अशा पद्धतीची बिलं झाली असतील किंवा अशा काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील ते निश्चित आम्हाला तुम्ही सांगावे. 50 कोटीपेक्षा जास्त किती दिवसात बिल अदा केली? 2 दिवसामध्ये. धन्यवाद. साधारणपणे 50 कोटीपेक्षा जास्त तरतूद
की कुठल्याही जनरल बॉडी असेल किंवा स्टँडिंग कमिटी असेल कुणाचीही मान्यता न घेता परस्पर कॅफोनी ती तरतूद वर्गीकरण केलेली आहे असं एकंदरीत निदर्शनास आलेली आहे. साधारणतः आपण जर बघितलं तर हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे. काय 420 नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत का? काय भूमिका असणार? आता आज ही सगळी माहिती भेटल्यानंतर आज मी त्वरित आयुक्त साहेबांना कमिशनर साहेबांना याचं पत्र देणार आहे माझं की बाबा ह्याची सखोल चौकशी व्हावी की कुठल्याही कमिटीच्या मान्यतेनुसार मान्यता नसताना देखील कसं काय तुम्ही तरतूद वर्गीकरण करू शकला आणि कसं काय तुम्ही तरतूद वर्गीकरण केली. पुढेही असे होऊ नये म्हणून काय उपाययोजना करणार आहात? आता निश्चितपणे ह्या विषयात आम्ही सखोल चौकशी करायला लावणार आहे. पाठीमागच्या काळामधल्या 3-4 वर्षामध्ये जेव्हापासून हे कॅफो आहेत त्या कॅफोनची सगळी माहिती की बाबा ह्यांनी अशा पद्धतीची दरवर्षी कशी बिलं दिलेली आहेत, कुणाची मान्यता घेतली का, आयुक्तांची मान्यता घेतली का, HODची मान्यता घेतली का त्यावेळेसच्या, आणि आता प्रशासन नसताना आता ज्यावेळेस लोकल बॉडी झाले तर लोकल बॉडीच्या कुठल्या कमिटीची मान्यता घेतली आहे का किंवा आयुक्तांच्या अधिकारात दिली आहे का, याची सगळी सखोल चौकशीचं आता त्वरित पत्र मी देणार आहे. आणि जर त्याच्यामध्ये निश्चितपणे आता जे भेटलंय कागद हातामध्ये त्याच्यानुसार तर एकंदरीत निश्चित हे लक्षात आलं की ह्या वर्षी तर त्यांनी ते केलेलंच आहे, परंतु मागच्या वर्षी काही केलं असेल किंवा अजून दुसरं काही प्रकरण आर्थिक बाबतीत त्यांनी काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील तर ते कमिशनर साहेबांना उघड करायला रितसर मागणी करून त्याच्यावरती मग ठोस कारवाई, मग त्या अनुषंगाने कुठल्या कारवाईमध्ये ते बसतात तसं पद्धतीने कारवाईची मागणी करणार आहे. फसवणूक नेमकी कशी केलेली आहे, म्हणजे कुणाला त्यांनी फसवलेलं आहे, नगरसेवकांच्या सह्या घेतल्या नसते, HODना विचारलं दिसत नाहीये आणि किती ठेकेदारांना ही बिलं आली. नेमका प्रकार सांगा. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय की बाबा सगळ्यांचीच फसवणूक याच्यामध्ये झालेली आहे. फसवणूक इन सेन्स त्यांनी कशी फसवणूक केली की काही ठराव त्यांनी जनरल बॉडीला झाले असू शकतात असं भासवलं आणि ते जनरल बॉडीला कुठल्याही पद्धतीचा बजेटच्या मिटिंगला ठराव झालेला आहे असं दाखवायचा प्रयत्न केला, परंतु बजेटच्या याला असं कुठलाही ठराव झालेला नव्हता. त्याला आम्ही व्हेरीफाय नगर सचिवकडून आम्ही करून घेतलेला आहे, त्यांची पोच त्याच्यावरती घेतलेली आहे की ॲक्च्युली कुठला ठराव झाला होता. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आम्ही मार्च एंडला स्टँडिंग मिटिंग जी आमची झाली त्या मिटिंगमध्ये देखील हा कुठलाही ठराव झालेला नाही, म्हणून त्यानंतर त्यांनी तरी देखील अशा काही नगरसेवकांच्या जरी त्याच्यावरती सूचकानुमोदक म्हणून सह्या दिसतात आहे, परंतु त्या कुठल्याच मिटिंगच्या कुठल्या कमिटीमध्ये ते संबंधित नाही आहेत. त्यांची सही दिसते पण त्यांचीच सही आहे का नाही आहे ही देखील एक शहानिशा शंकास्पद बाब आहे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा विचार लक्षात घेता मुळामध्ये जो वर्गीकरण करतो त्याला स्वतःला, त्या अधिकाऱ्याला तर स्वतःला माहिती आहे की बाबा जर स्टँडिंगमध्ये झालेला विषय असेल तरच करता येतो, जनरल बॉडीमध्ये झाला असेल तरच करता येतो. त्यांच्याकडे जनरल बॉडीच्या बजेट मिटिंगच्या मध्ये झालेल्या जे विषय होते सगळे उपसूचना याची पेपर माध्यमांना देखील प्रसिद्धी 25-26 तारखेलाच देण्यात आलेली आहे. त्याच्यामुळं 26 तारखेच्या ज्या पेपरला आलेल्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये जी उपसूचना आहेत ह्याच्यामध्ये देखील याच्यातली कुठलीच उपसूचना नाही. हे कागद जे आहेत हे स्पष्ट दिसतात की ह्या कमिटीत पण नाही झालं, त्या कमिटीत पण नाही झालं, नगरसचिवांनी पण ते मान्य केलं. त्याच्यामुळं हे पेपर बोगस आहेत आणि या बोगस पेपरच्या आधारे त्यांनी बिल अदा केली. पुढे निश्चितपणे आता ह्याच्यामध्ये सखोल अजून आपल्याला जायचं आहे, त्याच्यामुळे मी कमिशनर साहेबांना आजच ह्याचं पत्र देतोय की यांच्यावरती त्वरित कारवाई करावी आणि अजून त्याची सखोल चौकशी करावी. इथून पाठीमागं आपण काय केलं आणि काय काय गोष्टी आपल्या बँकेच्या आपल्या FDs महापालिकेच्या बऱ्याचशा आहेत. आज FDsमध्ये पण काही चुकीचं काही कुठं काही केलं आहे का, त्याच्यामध्ये जे उत्पन्न आपल्याला FDsमधून अपेक्षित आहे तेवढंच येते का, काही बँकांना त्यांनी इन्व्हाइटच नव्हतं केलं FDच्या कॉम्पिटिशनला. मग असं जर झालं असेल तर येणाऱ्या काळामध्ये अशा बँक्सला पण इन्व्हाइट करून आपल्याला महापालिकेला कसं FDवरचं जे व्याज आहे ते कसं वाढेल आणि महापालिकेला याचा कसा फायदा होईल याच्यासाठी प्रयत्न करायचा. मग त्यासाठी कमिशनरांनी याची सखोल चौकशी करणं आवश्यक आहे. त्यामुळे हे आता प्रकरण समोर आले, प्रशासन काळामध्ये असे काही प्रकरण घडलेत का तुम्ही खोलात जाणार आहात? निश्चितपणे तुम्हाला मी आता तेच सांगितलं की मागील 4 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये जे अशा पद्धतीची बिलं झाली असतील किंवा अशा काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील ते तर निश्चित आम्हाला तुम्ही सांगावे. 50 कोटीपेक्षा जास्त हे केलं. किती दिवसात बिल अदा केली? 2 दिवसामध्ये. धन्यवाद.